क्लासमध्ये एक लेडी टीचर शिकवत होती. वर्गातले विद्यार्थी लक्ष देऊन ऐकत होते. त्या विद्यार्थ्यातच जॉन आणि नॅन्सी बसलेले होते. सो द मॉरल ऑफ द स्टोरी इज, काहीही निर्णय न घेता अधांतरी लटकणं यापेक्षा काहीतरी एक निर्णय घेणं केव्हाही योग्य. टीचरने आतापर्यंत शिकवलेल्या धड्याचं सार सांगितलं. नॅन्सीने एक चोरटी नजर जॉनकडे टाकली. दोघांची नजरानजर झाली. दोघेही गालातल्या गालात हसले. नॅन्सीने एक वही जॉनला दाखवली. त्या वहीवर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, लायब्ररी. जॉनने होकारार्थी आपली मान डोलावली. तेवढ्यात तास संपल्याची घंटा वाजली. आधी टीचर आणि मग मुलं हळूहळू क्लासमधून बाहेर पडू लागली. जॉन नेहमीप्रमाणे लायब्ररीमध्ये गेला. तेव्हा तिथे कोणीही विद्यार्थी दिसत नव्हते. त्याने नॅन्सीला शोधण्यासाठी इकडे तिकडे एक नजर फिरवली. नॅन्सी एका कोपऱ्यात बसून पुस्तक वाचत होती, किंवा किमान पुस्तक वाचत आहे असं भासवत होती. नॅन्सीने चाहूल लागताच पुस्तकातून डोकं वर काढून तिकडे बघितलं. दोघांची नजरानजर होताच ती तिच्या जागेवरून उठून पुस्तकांच्या रॅकच्या मागे जायला लागली. जॉनही तिच्या मागे निघाला. एकमेकांशी काहीही न बोलता किंवा काहीही इशारा न करता सर्व काही घडत होतं. त्यांचा हा जणू रोजचाच परिपाठ असावा. नॅन्सी काही न बोलता रॅकच्या मागे जात होती खरी, पण तिच्या डोक्यात विचारांचं काहूर माजलं होतं. आज काय तो शेवटचा निर्णय घ्यायचा? असं किती दिवस अधांतरी लटकत राहायचं? टीचरने जे गोष्टीचं सार सांगितलं ते खरंच होतं. आपल्याला काहीतरी निर्णय घ्यावा लागणार, आर किंवा पार. आता बस झालं. तिच्या मागे जॉनही रॅकच्या पलीकडे जात होता, पण त्याच्याही डोक्यात विचारांचं काहूर माजलं. नेहमी नॅन्सी तास झाल्यानंतर लायब्ररीत भेटण्यासाठी त्याला इशारा करायची, पण आज तिने तास सुरू असतानाच इशारा केला होता. तिच्या घरी काही घडलं तर नसावं. तिच्या चेहऱ्यावरूनही ती द्विधा मनस्थिती असल्याचं दिसत होतं. तिच्या घरच्यांच्या दबावाला बळी पडून ती आपल्याला सोडून तर नाही ना देणार? नाना प्रकारचे विचार त्याच्या डोक्यात घोंगावत होते. रॅकच्या मागे एका कोपऱ्यात कुणाला दिसणार नाही अशा जागी नॅन्सी पोहोचली आणि भिंतीला एक पाय लावून ती उभी राहिली. जॉन तिच्याजवळ जाऊन पोहोचला आणि तिच्या चेहऱ्यावरचे भाव समजण्याचा प्रयत्न करत तिच्या समोर उभा राहिला. तर मग ठरलं, आज रात्री 11 वाजता तयार राहा, नॅन्सी म्हणाली. चला, म्हणजे अजूनही नॅन्सी आपल्या घरच्यांच्या प्रभावाखाली आलेली नव्हती. जॉनला हायसं वाटलं, पण तिने सुचविलेला हा मार्ग कितपत योग्य होता? ही एकदम टोकाची भूमिका तर होत नाही ना? नॅन्सी, तुला नाही वाटत की आपण जरा घाईच करत आहोत? आपण काही दिवस थांबूया, बघूया काही बदलतंय का ते, जॉन म्हणाला. जॉन, गोष्टी आपोआप बदलत नसतात, आपल्याला त्या बदलाव्या लागतात, नॅन्सी दृढतेने म्हणाली. त्यांची बराच वेळ चर्चा चालली. जॉनला अजूनही तिची भूमिका टोकाचीच वाटत होती, पण एक दृष्टीने तिचं बरोबर होतं. कधीकधी तडकाफडकी निर्णय घेणं योग्य असतं. जॉन विचार करत होता, पण आपण या निर्णयासाठी अजून पुरते तयार नाही आहोत. आपल्याला आपल्या घरच्यांचाही विचार करावा लागणार आहे. पण नाही, किती दिवस असं अधांतरी लटकून राहायचं? आपल्यालाही काहीतरी दृढ निर्णय घ्यावाच लागणार आहे. जॉन आपला निश्चय पक्का करण्याचा प्रयत्न करत होता. रॅकच्या मागे त्या दोघांची चर्चा चालली असतानाच 2 रॅक सोडून पलीकडे एक आकृती लपून त्यांच्या सगळ्या गप्पा ऐकत होती.